धारदार गोलंदाजी. सकाळची झोप जर अजून झाली नसेल तर फलंदाजाच्या डोळ्यावरची झापड उडून टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहितकडनं. रोहितचा पुढचा चेंडू समोर जातो शुभम. आता मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा वाईट. पंच आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रमीज रईस आहेत आणि फारुख बर्डी. ही जोडी भिवंडी शहरातील अनेक शहरी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो ही जोडी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान स्वेर अवांतर दावेनं खातं खोललं जातं संघाचं. पुढचा चेंडू रोहित. शुभमसाठी फुलटॉस चेंडू होता. गॅप शोधलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. पाच धावा धावफलकावरती. पवनला मी विनंती करेन कारण या ठिकाणी समालोचक अजय घरात आलेले आहेत मात्र गुणलेखक हे घेणं गरजेचं आहे. दरम्यान यतीश शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. दरम्यान पाच धावा धावफलकावरती खेळ सुरू करायचा आहे. एका बाजूला आहे मितेश इलेव्हन कुरून, दुसऱ्या बाजूला आहे श्रावण स्पोर्ट भोकरी. दोन मातब्बर संघ. आता मात्र दोन चेंडू टाकून झालेले आहेत. एक चेंडू स्वेर आपण पाहायला मिळाला त्या जोरावरती. पाच धावा धावफलकावरती. रोहित गोलंदाजी करेल. सामोरं जाईल तो शुभम. आता थोडासा गोल्डन स्पॉटच्या चेंडू मागे होता मात्र चेंडूला आपण पाहिला तर उसळी चांगली मिळाली होती आणि स्वाभाविकपणे आणखी एक निर्धाव चेंडू जातोय कारण फलोत्रूमध्ये स्वतः गोलंदाज हा चेंडू अडवतोय. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. दर्शनीय षटकार.
षटकाच्या अवधीत पूर्ण केली नाहीत तर 5व्या षटकाला तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा लक्षात घ्या भंग केला म्हणून एक क्षेत्ररक्षक आत आणावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या वाईड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकांना चुकी घडली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. गणेश स्पोर्ट्स वाफाले ए और इसके ग्रुप की ये पेशकश आज का दूसरा दिन और कमाल की शुरुआत की है मितेश 11 कुरुन टीम ने खासतौर पर सलामी बल्लेबाज शुभम अच्छे टच में है. 2 चौके और एक छक्का उनके बैट से निकल चुका है. रन संख्या 18 बगैर नुकसान के. इस बार बिल्कुल ओवर पिच गेंद उठा के खेल दिया है. गैप ढूंढा है मिड विकेट बाउंड्री की तरफ लेकिन बढ़िया क्षेत्ररक्षण. बहुत दूर से पहुंचे फील्डर वहां पर. बढ़िया क्रिकेट. 2 रन लेने का मौका था वहां पर बैट्समैन के पास. इन 2 रनों के साथ ही स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बगैर नुकसान के. मितेश 11 कुरुंद और श्रवण स्पोर्ट्स भोकरी के बीच में आज का ये पहला मैच जिसमें श्रवण स्पोर्ट्स ने टॉस जीता. पहले गेंदबाजी चुनी है. पहले ओवर में रोहित ने गेंदबाजी की थी. ज्यादा कुछ प्रभाव नहीं डाल पाए. 14 रन खर्च किए. नक्कीच चांगल्या पद्धतीची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. राजाराम विशी साहेब आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपणाला विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची. प्रथमेश पड़गा एंड से गेंदबाजी करते हुए शॉट ऑफ लेंथ है. इस बार पुल कर दिया है और गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया है. शानदार छक्का. की अपनी टीम के लिए खूपच देखणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धावांवरती तो खेळतो आहे. 2 धावा मयूरच्या बॅटमधून निघाल्यात. 1 धाव आहे ती वाईटच्या रूपानं. 26 धावा धावफलकावरती. पण शुभम मात्र तुटून पडलेला आहे. जणू काही सकाळी सकाळीच आपण पाहिलं तर पहिले काही चेंडू होते. पहिलाच चेंडू होता तो अतिशय सुरेख त्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू वाईट. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. पहिला चौकार जोडला. एक डॉट खाल्ला. नंतर पुन्हा एकदा षटकार जोडला आणि या षटकाची सुरुवात तर बघा. जी हाँ, एक से बढ़कर एक शॉट्स लगा रहे. इस बार ड्राइव किया है सामने की दिशा में. अच्छा क्षेत्ररक्षण लेकिन सिंगल लेने से रोक नहीं पाया है फील्डर. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. मितेश 11 कुरुंद का 27 रन. 27 में से 24 रन शुभम के बल्ले से निकले हैं और मयूर ने हालांकि एक ही गेंद खेली है. 2 रनों पर बैटिंग करते हुए आकर्षक शुरुआत है. एक बड़े स्कोर की तरफ जाने का मौका यहाँ पर मितेश 11 कुरुंद टीम के पास. प्रथमेश दाहिने हाथ से ओवर द विकेट जाते हुए. इस बार स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव किया है. बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे. पॉइंट पर फील्डर मौजूद है. थोड़े से फिसल गए थे लेकिन गेंद को रोकने में कामयाब. और इसी बीच एक और सिंगल आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन. दूसरे ओवर का खेल चल रहा है. अभी तक कोई विकेट नहीं गिरा है. बहुत बढ़िया स्थिति में कही जा सकती है मितेश 11 कुरुन टीम. और श्रवण स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय लिया था वो अभी तक उतना उचित साबित नहीं कर पाए हैं उनके गेंदबाज. 5-5 ओवर के मैचेस आप देख रहे जय गणेश ट्रॉफी. 20-25 इस बार मिस टाइम कर बैठे हैं. फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए. थोड़े से आगे निकल गए और ये मौका गवा दिया. 2 रन मिलेंगे यहाँ पर शुभम को. शुभम को मिला है जीवन दान. पहले ही काफ़ी खतरनाक बल्लेबाजी कर चुके हैं और इसका और ज़्यादा खामियाजा भुगतना पड़ सकता है श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को. नंतर मला वाटतं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होईल. धाव बलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झळकत आहेत. 30 धावा पहिल्या षटकात 14 आल्या. दुसऱ्या षटकात 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण जर ज्या पद्धतीने पाहिलं खेळ म्हणजे झेल होता पण झेल घेण्यासाठी आतताईपणा झाला. वेगानं धाव घेतली.
चेंडूचा जज करण्यात कुठेतरी कमी पडला, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच, आणि या मंत्राचा स्वीकार करणं गरजेचं होतं. श्रावणस्फोट भोकरी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली. देवेश तिथं होता, जजमेंटमध्ये चुकला आणि त्याचा किती परिणाम भोगावा लागेल. दरम्यान पुढचाच सामना असेल सरस्वती खालिंग विरुद्ध महेश इलेवन पडगे. सरस्वती खालिंग संघाचा यतीश इथे आलेला आहे. काल आपण शेवटचा सामना आहे अजय घरत सर, आपण जर पाहिलं तर धावांचा पाऊस पाडला गेला. ज्या पद्धतीने चेरोबा वाशेरे संघाची फलंदाजी झाली होती, तर तशाच पद्धतीची संधी सरस्वती खालिंग संघाला पहिल्या सामन्यात आहे का? कारण महेश इलेवन संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु ज्या पद्धतीची सरस्वतीची फलंदाजी आहे, या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या 96 आपण पाहिली, ती 96। सरस्वती खालिंग टीम बहुत बढ़िया फॉर्म में है। पीटीसी की नंबर 1 टीम है इस सीज़न की। अभी तक जो टूर्नामेंट्स हुए हैं उसमें हमने देखा है उन्होंने 3 टूर्नामेंट्स जीते हैं, एक की उप विजेता रही है, तो गजब के फॉर्म में है। खासतौर पर हमने यतीश को देखा है, धुआंधार बैटिंग कर रहे हैं। विवेक शेलार कमाल का ऑलराउंड प्रदर्शन कर रहे हैं। कल भी उन्होंने जो अंडर 25 चैंपियनशिप शुरू हुई है बिनार के डीडी ग्राउंड पर ऑल इंडिया ओपन लेवल पर, वहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी की ओर से खेलते हुए बहुत ही बेहतरीन ऑलराउंड प्रदर्शन किया। दरम्यान तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल रोहित, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकाची जी मर्यादा संपलेली आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर पाहायला मिळतात. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला, एकेरी धाव जोडली गेली. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती 31 धावा झळकल्या जात आहेत. निश्चितपणे आपण सरस्वती खालिंग संघाला PTC मधील क्रमांक 1च्या रँकिंगवर पाहतोय. शुभम ची फलंदाजी, चाबूक शॉट त्याच्यामध्ये अधिक भर घालता आहेत, आणि ऋतिक शेलार ज्या पद्धतीने धारदार गोलंदाजी करतोय, साथ देता आहेत. चंदनी आहे, सारे खेळाडू कॉन्ट्रीब्युशन खूप चांगल्या पद्धतीने करतायत. दरम्यान पुढचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडला जातोय. एकच धाव. पहिल्या दोन्ही चेंडूमध्ये आपण पाहिलं अजय घरत की ज्या पद्धतीनं गोलंदाजी होत आहे, चांगल्या पद्धतीचा चौकार मारला गेलेला आहे. इसी बीच हमारे बॉल स्पॉन्सर विशाल भेरे साहब का आगमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। दरम्यान जनार्दन आपलंही स्वागत. एक चांगला आणखी फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या क्षेत्राकडे हा फटका जोडला गेला, एकेरी धाव. माझी फंबलिंग झाली क्षेत्ररक्षणामध्ये, त्या जोरावर 4. पुन्हा एकदा जीवनदान दिलं जातं शुभमला, आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी रोहित बाधून तंबूत परतेल. बुधवारच्या दिवशी खेळाला सुरुवात झाली, या स्पर्धेचं उद्घाटन झालं, आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला अतिथी पाहायला मिळाले. ऑड डेला सुद्धा अतिथी येत असतात, तर सॅटर्डे आणि संडे कशा पद्धतीचा असेल त्याची चुणूक आपण काल पाहिलेली आहे. जी हाँ, कल दर्शकों का भी अच्छा खासा सपोर्ट था वर्किंग डे होने के बावजूद भी, और आज भी हम उम्मीद करते हैं कि जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा यहाँ पर काफ़ी भारी मात्रा में दर्शक स्टैंड्स में नजर आएंगे। बहरहाल पहले विकेट का पतन हुआ है, मयूर रनआउट हुए, कैच ड्रॉप हुआ शुभम का, और विकेट कीपर नरेश को हमने देखा काफ़ी गुस्सा दिखाया उन्होंने जैसे आउट किया था बैट्समैन को, नए बैट्समैन। ओ बढ़िया गेंद थी ये, थोड़ी सी नीची रही थी, किनारा लगा था, शायद पूरी तरह से कैरी नहीं हुई, कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही ये अच्छा ओवर समाप्त होता हुआ। सोपान है नए बल्लेबाज जिनका खाता खुलना बाकी है। 3 ओवर की समाप्ति, रन संख्या 39, 1 विकेट के नुकसान पर मितेश 11 कुरुंद। म्हणजे 13च्या सरासरीने आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. सरस्वती खालिंग संघ या ठिकाणी आलेला आहे. महेश 11 पडघा, आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहणार आहात, कारण आम्हाला 5-5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. आणि एक बाब जर आपण पाहिली, काल एक सामना शिल्लक आहे, तो कदाचित आपल्याला उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये, संध्याच्या सत्रात तो सामना खेळवला जाईल, आणि शेवटच्या दिवशी सर्व सामने हे निश्चितपणे 6 षटकाचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जी हाँ, कोशिश वही है
आखिरी दिन यदि मैचेस कम रहते तो वहाँ पर ज़रूर ये हो सकता है कि 6-6 ओवर्स के मैचेस खेले जाएंगे। वैसे प्लान यही था कि हर दिन दो दो टीमें निकालनी है, लेकिन कल थोड़ा देरी से खेल शुरू हुआ था। खिलाड़ियों से रिक्वेस्ट यही है बार बार कि समय के मामले में सहयोग करें, कोऑपरेट करेंगे तो ज़रूर सभी मैचेस 5-5 ओवर्स के तो हो ही जाएंगे और सुपर संडे को हमें 6-6 ओवर के मैचेस भी देखने को मिल सकते हैं। नेवर लेकर गेंदबाज नीलेश कथोरे तैयार होते हुए। महत्वपूर्ण खिलाड़ी है, काफ़ी अनुभवी खिलाड़ी नीलेश कथोरे। इस समय रन बनाने का औसत 13 रन प्रति ओवर। पहले 3 ओवर्स में 39 रन। शुभम का उसमें भारी योगदान। अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, एक लंबी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए शुभम। सुबह का सत्र, आज का ये पहला मैच, दूसरा दिन। आप देख रहे हैं जय गणेश ट्रॉफी 2025 वर्ल्ड कप ऑफ पीटीसी। शॉट ऑफ लेंथ गेंद पुल कर दिया है, खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक, गेंद मैदान के बाहर, 6 रन। शायद वहां पर खेलना भी नहीं चाहते थे लॉन्ग ऑन की तरफ, लेकिन गेंद चली गई वहां पर। थोड़ा सा स्ट्रोक को चेक करने का प्रयास किया था और बैट्समैन आउट। रोग केला, ताकद त्यामुळे झोकली नव्हती. 35 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन या ठिकाणी मितेश इलेव्हन करून संघाच्या खेळाडूंना आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया शुभमचं. लाजवाब खेळी. काफी जल्दी खेलने की कोशिश हुई थी और कहीं ना कहीं जैसा आपने कहा कि थोड़ा अधूरे मन से भी खेलने का प्रयास हुआ था, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई थी। गैप में खेल नहीं पाए वहां पर। अच्छा कैच लपका फील्डर ने। नए बैट्समैन क्रीज पर आते ही स्विंग करने का प्रयास, फिर से गेंद हवा में है लेकिन इस बार थोड़ी सी आगे गिरती हुई। शॉर्ट फाइन लेग क्षेत्र में इससे पहले कि फील्ड किया जाता है, 1 रन लेने का मौका नए बैट्समैन रोहन के पास। सोपान और रोहन की जोड़ी अब क्रीज पर मौजूद। टीम का स्कोर 1 रन के साथ ही आगे बढ़ता हुआ 46 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस टूर्नामेंट के आयोजन करता संदीप काठोले जी और सुदर्शन काठोले, इनके भांजे जनार्दन शिलार, इनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। बल्ले का बाहरी किनारा लगा था, बैकवर्ड ऑफ द पॉइंट, फील्डर मौजूद वहां पर। केवल 1 ही रन मिलेगा। पहले 2 ओवर्स में काफी धुआंधार बल्लेबाजी हुई। इस ओवर में भी हालांकि शुरुआत बढ़िया की थी। शुभम ने पहली गेंद पर छक्का जड़ा था, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए नीलेश कथोरे अपना अनुभव झोंकते हुए, पहली गेंद पर गलती की थी उन्होंने, शॉर्ट ऑफ लेन गेंद डाली थी, लेकिन उसके बाद लगातार गेंदों को आगे रखने की कोशिश। और यहां पर दिशा से भटके और उस पर पड़े फटके, गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। या स्पर्धेमध्ये सिरीजसाठी फ्रीज आहे जे जिग्नेश काटोळे आणि तुषार वेखंड यांच्याकडे लावलंय. 50 रन पूरे हो चुके हैं। इस बार ऑन ड्राइव कर दिया है, फील्डर मौजूद है बाउंड्री लाइन पर। 1 ही रन लेने का अवसर। अच्छी बैटिंग करते हुए इस समय रोहन 6 पर पहुंच चुके हैं और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 4 ओवर के बाद स्कोर हुआ है 52 रन 2 विकेटों के नुकसान पर।
म्हणजे 13ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस अतिशय मोलाचा आहे. भारतीय इतिहासामध्ये आजचा दिवस अजरामर करणारा आहे. कारण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना आव्हान केलं. त्याच्यानंतर आझाद हिंद फौजेची स्थापना झाली आणि इंग्रजांविरुद्ध ज्या पद्धतीनं लढला गेला त्या नेताजींना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. कारण आज 23 जानेवारी. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा स्पीडअप करायचा आहे. त्याचप्रमाणे शहाजी राजे यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. तर 23 जानेवारी 26 जानेवारीची आपल्याला वेध लागलेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झळकल्यात. 52 धावा 20 मिनिटं बरोबर झालेली आहेत. आता 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज देवेश. गोलंदाजी करेल वाफाळे यांकडनं आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज सोपान. एक धावेवरती खेळतोय. दरम्यान रोहन खेळतो आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं फटका खेळला गेला होता बॅटची हलकी कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे चालला होता. मात्र फाईनलच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. एक धाव 53 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. आपण सारे अनुभव घेतोय प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून यूट्यूबवरती जे दर्शक जोडले गेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूला उभा असलेला क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख रीतीने झेल टिपतोय. क्या बात है. अजय थे वहां पर, युवा खिलाड़ी है, अच्छा जजमेंट दिखाया, इनफील्ड को क्लियर करने का प्रयास जरूर था, वहां पर टाइमिंग सही नहीं थी, टॉपेज हुआ और बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में एक आसान सा कैच. विकेट का पतन होता हुआ गिरने वाला ये तीसरा विकेट रोहन बल्कि सोपान के रूप में. रोहन अभी भी मौजूद है क्रीज पर नॉन स्ट्राइकर सेन पर. नए बैट्समैन मनीष मैदान में पहुंचते हुए. टीम का स्कोर है 53 रन 3 विकेटों के नुकसान पर. मितेश 11 कुरुन टीम आज के इस पहले मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई श्रावण स्पोर्ट्स भोकरी के विरुद्ध. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी सरस्वती खालिंग संघ आणि महेश 11 पडगे या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय. आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहणार आहात. दरम्यान देवेशच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज मनीष. फुल टॉस चेंडू होता. अचूक यष्ट्यांचा वेध मात्र या ठिकाणी घेता आला नाही. नरेश गोरले जे संघाचे कर्णधार आहेत, एक धाव अतिरिक्त रूपामध्ये या ठिकाणी जोडली जाईल. कारण आपण पाहिलं तर चुकीची फेकी झाली होती. एक धावेच्या जोरावरती 54 धावा. पहिल्या षटकात अजय 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 16 धावा. तिसरं षटक आहे ते रोहितचं खूप दर्जेदार राहिलं, केवळ 9 धावा. गडी बाद झाला नाही. मात्र निलेशचं जे षटक होतं चांगल्या पद्धतीने षटक हाताळण्याची संधी होती. थोडेसे 2 चेंडू स्वेर झाले. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चेंडू येण्यापूर्वीच बॅट फिरवली गेली होती. आपण पाहतो चेंडूच्या मेरिटमध्ये न पोहोचता म्हणजे अंधारामध्ये इथे कुठेतरी बाण चालवण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज रोहनकडनं. जे हा बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी. आणि तशाच पद्धतीनं एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू एक सुरेख देखणा प्रहार एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू यस क्षेत्ररक्षक सुद्धा होता त्या ठिकाणी. मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या हाताला सुद्धा चेंडू लागला. दरम्यान या ठिकाणी माननीय श्री संतोषजी सांबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जय गणेश चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा मिळाल्या. अतिशय मोलाचा हा चौकार होता. कारण यहाँ पर मौका भी दिया और चौका भी दे दिया. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटच्या मागे चेंडू होता. मात्र ज्या पद्धतीने फटका खेळायला हवा होता तो फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज धावबाद होईल. या चेंडूवरती एक धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 59 विजयाचं लक्ष्य जर पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं 60 धावांचं समीकरण निर्माण केलं. म्हणजे आपण जर पाहिलं तर 12-25-60 म्हणजे 12ची सरासरी. दरम्यान आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी मला वाटतं सज्ज असतील आमचे साथी. सन्माननीय राजाराम विशेष साहेब.
संतोष सांबरे साहेब आणि राजाराम विशे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहात आणि माझे साथी समालोचक व्हाईस ऑफ पीटीसी योगेश पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहात. सरस्वती खालिंग वर्सेस महेश इलेवन पडघा. हॅलो चेक. वेलकम यतीश शेलार अँड वेलकम मानस शिंदे. आमचे दोन्ही मान्यवर आलेले आहेत. म्हणून विनंती करतो आपण मध्यभागी या. काका या मधात. नाना दाखवतो एका बाजूला पाहू शकले स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काडवी साहेबांची प्रतिमा आहे. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप ऑफ पीटीसी असं कॉल तुम्हाला इथे द्यायचा आहे. 5 षटकांची लढत. महेश इलेवन परगे सकाळी सगळ्यांना एक कॉल देत आहेत. संदीप काटोले याची मागणी केली कॅबमध्ये. जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांना विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पाच षटकांचा सामना. समोर संघ जर पाहिलं तर या सत्रामध्ये सध्या टॉप पहिल्या क्रमांकावरती रँक करतोय. तर त्या संघाचं काही दडपण वगैरे तुमच्या संघावरती आहे? हा नक्कीच चांगली टीम आहे, पण एक एक्सपिरियन्स सुद्धा भेटेल आणि चांगली केली करण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय करणार? फिल्डिंग करणार की बॅटिंग करणार? फिल्डिंग याचं कारण काय सांगू शकशील? तर प्रत्येक वेळेस टॉस जिंकला आम्ही फिल्डिंगच घेऊन पुढची केली हे करतो. या नवीन हंगामामध्ये काही नवीन खेळाडू तुमच्या संघामध्ये आम्हाला पाहायला मिळतील? नाही आहे तीच टीम आहे. या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द? हो आयोजन तर खूप सुंदर आहे आणि अजून एक गोष्ट सुदर्शन काटोले आणि पूर्ण वापरली टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतो, कारण गेल्या 2 वर्षापासून आम्हाला त्यांनी हा ग्राउंड केलेला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. क्या बात आहे. तर त्याचा तुम्ही चांगला लाभ उचलणार या स्पर्धेच्या माध्यमातून? हो नक्कीच 100% प्रयत्न असणार. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यतीश, पहिल्या क्रमांकावरती तुमचा संघ रँक करतोय, त्याच्या पाठीमागचं कारण काय एक्झॅक्टली? कारण असं काय नाही, सर्व मुलंच खूप छान खेळतात आणि परफॉर्मन्स पण चांगले देतात. आय थिंक विवेक शेलार प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय, त्याचा इम्पॅक्ट पडतोय की तो असल्यानं तुमच्या खेळाडूमध्ये एक वेगळी उत्तेजना प्राप्त होते? कसं असतंय, पूर्ण टीम साथ असली का पूर्ण म्हणजे समोरचा संघ पण आणि आपली टीम पण एकदम कंपल्सरी चालते. बॅटिंग करायचे 5 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? रन रेट तर नाही सांगू शकत, पण जास्त रन रेट करण्याचा प्रयत्न करू. जरूर. आपण या स्पर्धेला एक नाव दिलेलं आहे की वर्ल्ड कप ऑफ पीटीसी. तुमचं म्हणणं काय आहे? वर्ल्ड कप पीटीसीच आहे, कारण की आता 2-3 वर्ष समजा टुर्नामेंट झाली नव्हती याची, पण यावेळेस तेही खूप छान आयोजन केले आणि संदीप भाऊचे आणि सुदर्शन आणि सर्व त्यांचे कमिटीचे खूप खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये काय स्वप्न? स्वप्न तर काय नाही, पुढे चालण्याचा प्रयत्न करू. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्र, नाणेपैकी नुकतीच संपन्न झालेल्या महेश इलेवन पडगे संघानं टॉस जिंकून परत फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम्बॉक्समध्ये. तिथे माझे दोन्ही सहकारी समावेश सज्ज आहेत. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील. चला तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. श्रावण स्पोर्ट्स भोकरी विरुद्ध मितेश इलेवन कुरुंद अशी आजची पहिली लढत आहे आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलं आहे 5 ओव्हर्समध्ये मितेश इलेवन कुरुंद संघानं. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत नरेश आणि निलेश. दोन्हीही दर्जेदार आणि अनुभवी खेळाडू आहेत. फार मोठी मदार त्यांच्या खांद्यांवर असणार आहे, कारण टार्गेट मोठा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज गणेश. पहिला बॉल सामना करतोय नरेश. हो पहिलाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. डॉट बॉलनं सुरुवात होते. अशीच सुरुवात झाली होती गोलंदाज रोहितकडून देखील पहिल्या डावामध्ये, मात्र तदनंतर शुभमनं त्याच्यावर पलटवार केला होता आणि 35 धावांची अप्रतिम खेळी साकारली शुभमनं. त्याच्याच एक धुवाधार खेळीच्या जोरावर 59 धावांपर्यंत मजल मारली आहे मितेश इलेवन कुरुंद संघानं. जय गणेश चषक 2025 पडगा टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप. यावेळेला मात्र पोहोचलाय फलंदाज. जबरदस्त फटका कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल पाठवलाय सीमारेषा पार. येतोय चौकार.
स्वागत आहे या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर मात्र पलटवार फलंदाजाकडून. थैंक यू सो मच अजय गरत एंड योगेश पाटिल। पहली गेंद जिस तरह से की थी डॉट, उसके बाद रूम दिया था बैट्समैन को हाथ खोलने के लिए और पूरे 4 रन प्राप्त करते हुए नरेश। पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला भिरकावून दिलाय. हवेत आहे बॉल, मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. दुरून फिल्डर प्रयत्नशील आहे, त्याच्याही आवाक्या बाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे, आणखी एक चौकार. शफल हुए थे बैट्समैन और इनफील्ड को क्लियर किया था, वेकेंट एरिया में गेंद चली गई थी। डीप स्क्वायर लेग को क्लियर करते हुए इस बार नरेश गोरले। देखिए ग्राउंड के अब चारों तरफ रन बनाते हुए नरेश। यावेळेला फाईन लेगच्या दिशेनं टॉप एज बॉल हवेत आहे आणि चांगला प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप. प्रयत्नांची पुरेपूर तेथे पराकाष्ठा करत असताना शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अवघड झेल होता आदित्य. यस सर, डिफिकल्ट कैच था लेकिन कोशिश जरूर की थी। कोशिश के लिए इस वक्त और प्रयास के लिए कहीं ना कहीं हम 100 मार्क्स दे सकते हैं उस खिलाड़ी को। 1 रन पूरा करते हुए इस बीच सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम की 9 विदाउट लॉस्ट। खूप चांगला एफर्ट फिल्डर सुशितच्या माध्यमातून आणि त्याने चौकार वाचवलाय असं मी म्हणेन, कारण पाठीमागे बॉल लवकर जातो वेगानं. हा बॉल फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय बॉल हवेत. पुन्हा एकदा फिल्डर डीप मधून येतोय, प्रयत्नशील होता, झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा बॉल पुढे पडलाय आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. आता DRSची मागणी करण्यात आलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, की अंपायर्स रिव्ह्यू आहे. येस, इट्स अंपायर्स रिव्ह्यू. पंचांनी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. गोलंदाजीमध्ये काही चुका होताना दिसलेल्या आहेत. पहिला बॉल फार चांगला होता, त्याच्यानंतर विट दिली होती, त्याच्यावर चौकार आला. फेअर डिलिव्हरी. 2च धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची 11 वर. सुरुवात चांगली आहे, 12ची सरासरी राखायची आहे. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमध्ये. यस, पॉझिटिव्ह स्टार्ट दिया है श्रावण स्पोर्ट्स भोकरी ने। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गणेश. डेड बॉलचा इशारा इथे केला जातोय पंच रमीज रईस यांच्या माध्यमातून. रमीज रईस आणि फारुख बर्डी हे 2 ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्यासाठी. आमची आणखी एक पंचांची जोडी शानू कुरेशी आणि पंकज चौधरी. ओ स्विच इट केलाय, अद्भुत फटका आहे, काय टायमिंग आहे. फटका खेळल्यानंतर फोटोसाठी देखील पोज दिली आहे फलंदाज निलेश कथोरेने. येतोय चौकार. बैट्समैन नीलेश ने और गेंद के आने का इंतजार किया था और टाइमिंग कमाल की थी शॉट्स के पीछे और खाली क्षेत्र में स्विच हिट। ये देखिए आप रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से शॉट्स को खिला था। गेंद चली गई थी डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए। 1 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर हो चुका है 15 रन। पॉजिटिव स्टार्ट हम देखते हुए श्रावण स्पोर्ट्स भोकरी का मितेश इलेबंद कुरून के सामने। देखिए जब खेल की शुरुआत हुई थी तो रिक्वायर्ड रन रेट 12 था। अब जिस तरह से शुरुआत कहीं न कहीं अब रिक्वायर्ड रन रेट कम होता हुआ पॉवर प्ले की पहले ओवर के बाद। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्हीही सलामीवीर. दोघांकडे चांगला अनुभव आहे, अनेक वर्ष ते क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे आणि तेच करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये तर पॉवर प्ले फोडलाय, आता अजून एक षटक आहे पॉवर प्लेचं. या ओव्हरमध्ये जर आणखी 14 ते 15 धावा आल्या तर पूर्णपणे जे दडपण असणार आहे ते प्रतिस्पर्धी संघावर पाहायला मिळेल. यस, निश्चित तौर से, क्योंकि भी बची हुई भी ओवर में जो रन का इक्वेशन रहेगा वो कम रहेगा। बहरहाल लौट चलते हम जय गणेश वाफले ट्रॉफी 2025 की दुनिया में दी वर्ल्ड कप ऑफ पड़घा टेनिस क्रिकेट। फोकसमैन संदीप काठोले और जय गणेश वाफाले की कड़ी मेहनत हम देखते हुए दूसरे ओवर के लिए रोहन राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद जारी है पहले बाउंस पर, शॉट थर्ड मैन पर
1 रन के लिए। महेश 11 पडगा टीमचे कॅप्टन आपल्याला सातत्याने आम्ही कॉल देत ठीक. आहोत, सो प्लीज आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जरूर या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण जे चेंडूचा वापर करतो त्यासाठी आम्हाला सन्माननीय संतोषजी सांबरे साहेबांच्या वतीनं चांगला मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि ते पुन्हा येतील याच आम्ही अपेक्षा त्याच्याकडून बाळगत आहोत. आणि या ठिकाणी या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काडवे साहेबांचे अगदी जवळचे प्रिय मित्र, संगमनेरचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संदीपजी गुंजाल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती तुमचं श्री गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय संगमनेरचे प्रसिद्ध उद्योजक, या स्पर्धेचे जनक संदीपजी काडवे साहेबांचे अगदी जवळचे प्रिय मित्र सन्माननीय संदीपजी गुंजाल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देखिए इस बार आगे अजय गेंद को छोड़ दिया था बैट्समैन नीलेश ने और डॉट बॉल एक समाप्त होती भी, कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, देखना है। ठीक. सन्माननीय त्यांच्या सोबतीला आदरणीय त्यांचे सहकारी गणेशजी तोरमाळ साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड का इशारा था बा मुख्य अंपायर फारूक बर्डी सर का। स्कोर आगे बढ़ता हुआ वाइड के मदद के साथ कुल मिलाकर 17 रन बिना किसी नुकसान पर अच्छी शुरुआत भोकरी टीम की। आणखी 43 धावा बनवायचे आहेत. हा बॉल उजव्या भरपूर बाहेर आहे, यावेळेला सोडून दिलाय आणि हा देखील वाईड असणार आहे. सलगचे 2 वाईड चेंडू. सुरुवात चांगली झालेली आहे रोहनची. खरं तर पहिले 2 चेंडू चांगले टाकले, परंतु त्याच्यानंतर उजव्या अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. कुठेतरी ह्या धावांवर त्याला ब्रेक लावावा लागणार आहे, कारण जरूर धावसंख्या चांगली उभारलेली आहे, पण अशा प्रकारचे फालतू रन्स दिले तर मात्र विजय मिळवणं कठीण असेल. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका, फिल्डर जज करतोय ॲडिश लॉंग ऑनला, मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. और पिच गेंद की थी और लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए इस बार नीलेश बैट्समैन 6 रन के लिए। अच्छा स्टार्ट हम देखते हुए श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम का। रोहन ऑन साइड में इस बार तान दिया है, गेंद जारी है डीप स्क्वायर लेग के बाहर 6 रन के लिए। ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल ज्यांचा नुकताच या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. संगमनेरचे सुप्रसिद्ध उद्योजक, या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काडवे साहेबांचे प्रिय मित्र संदीपजी गुंजाल साहेब, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय गणेशजी तुरबाल. या दोन्ही पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांची मानदियाळी आणि आता चौकार षटकारांची देखील मानदियाळीच पाहायला मिळते. सलगचे 2 षटकार आले तर निलेश कथोरेच्या बॅटमधून धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. 60 धावांचं टार्गेट. हा बॉल उजव्या बाहेर, भरपूर बाहेर आहे. स्वेर मारा. आता प्रेशर पूर्णपणे दिसतंय गोलंदाज रोहनवर. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. 29 धावा आणखी येथून बनवायच्या आहेत श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला विजयाकरिता. त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय मितेश 11 कुरुंद. आजचा हा पहिला सामना. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची मॅच असणार आहे. सरस्वती खालिंग त्यांच्या विरुद्ध महेश 11 पडगा. हा बॉल थोडासा खाली राहिला होता. कट करण्याचा प्रयत्न बॅटवर नीटसा घेता आला नाही. बॅटची एज लागली असं वाटतंय. हो, यस, विकेट कीपर शुभम पाटिल के हाथों से कैच छूटा है नीलेश का। इस वक्त नीलेश बहुत अच्छे टच में नजर आते हुए। इस बीच समय था बैट्समैन के पास 1 रन पूरा करने का। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। 60 का पीछा करते हुए अभी भी जीतने के लिए यहाँ से 28 रनों की जरूरत। यावेळेला जागा बनवली. उजव्या बाहेर जात असताना हुक केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करतोय. खरं तर टायमिंग परफेक्ट साधता आलं नव्हतं. दुसरी धाव मिळाली असते असं वाटतंय, परंतु निलेशनं स्पष्ट नकार दिलाय आपल्या पार्टनरला. फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय. जास्त धोका पत्करला नाही दुसऱ्या धावेचा. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 33. आता समीकरण 18 चेंडू आणि 27 धावा.
डावाच्या सुरुवातीला आदित्य प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडायच्या होत्या, मात्र आता रिक्वायर्ड रन रेट 9 वर येऊन ठेपलेला आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये घट झालेली आहे, कारण पॉवर प्लेमध्ये धुवाधार बॅटिंग केली आहे नरेश गोरले आणि निलेश कथोरे यांनी. यस 19 पर बल्लेबाजी कर रहे 6 गेंदों पर नीलेश और नरेश 6 गेंदों का सामना किया, 11 रन बनाए. ये हमारे तमाम मान्यवर्स को दिखाया जा रहा है. जो प्रमुख अतिथि इस वक्त मौजूद है, संदीप गुंजाल साहब और तोरमा साहब को दिखाया जा रहा है. साथ ही साथ इस कप के फोकस मैन सम्मानीय संदीप कटोली साहब को भी दिखाया जा रहा है. ड्रिंक्स ब्रेक चलता हुआ पहले ओवर में 15 रन खर्च किए थे गणेश ने, दूसरे ओवर में 18 रन खर्च किए रोहन ने. और बल्लेबाजी तारीफ काबिल करते हुए दोनों भी ओपनर्स नरेश और नीलेश. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे मितेश 11 कुरुन संघाला. पलटवार गोलंदाजांना येथून करावा लागणार आहे. थोडंसं पारडं जड होताना दिसतंय श्रवण स्पोर्ट्स भोकरी संघाचं. खरं तर बॅटिंगमध्ये आपण बघितलं होतं मितेश 11 कुरुन संघानं देखील पॉवर प्लेमध्ये धमाकेदार बॅटिंग केली होती. विशेषतः शुभमनं ज्यानं 35 धावांचं चांगलं योगदान दिलं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा त्यांनी देखील फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात 33 धावा, एकही गडी गमावलेला नाही आणि विकेट गेलेली नाही. ती फार मोठी जमेची बाजू आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघासाठी. यस ये देखिए सारंग कटोले को दिखाया जा रहा है. सौरभ कटोले सतीश और उनके काबिल दोस्त को इस वक्त दिखाते हुए. तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ वाफा एंड के जानिब से सोपान गेंदबाजी करते हुए नरेश के लिए. यहाँ से अब जिस तरह से अजय ने कहा कि ब्रेक थ्रू की सख्त जरूरत है, यहाँ से अब विकेट की तलाश में रहेंगी मितेश 11 की टीम. सोपानचा पहिला बॉल उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर, भरपूर विड्थ होती, कट केलाय, अप्रतिम फटका, बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. नेत्र दीपक चौकार. शॉट वाइड फिनिश, रूम दिया था बैट्समैन को, बहुत जगह दी थी हाथ खोलने के लिए और गैप में गेंद को ढकेल दिया था 4 रन के लिए. इस ग्राउंड के अजय गरत देखा जो तो आउटफील्ड बहुत तेज और कड़क है. गेंद अगर एक बार निकल गई गैप में से तो फिर रुकना बहुत मुश्किल है. अगदी योग्य उल्लेख केलात आपण. गॅप शोधणंच गरजेचं असतं. टायमिंग तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला तुमच्या स्ट्रोकची पूर्ण व्हॅल्यू मिळणार आहे आणि तेच येथे दाखवत असताना फलंदाज नरेश गोरले. नरेशचा हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्पीड ऑफ द विकेट विशेषतः फार स्ट्रॉंग आहे दोन्ही साईडला, ऑन साईडला देखील आणि ऑफ साईडला देखील. फलंदाज नरेश याही वेळेला फक्त दिशा दिली आहे. व्हॉट अ शॉट, डिलाइटफुल स्ट्रोक. आणखी एक चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, त्याचं हे उत्तम उदाहरण मैदानामध्ये फलंदाज नरेश गोरले. अनुभव संपन्न खेळाडू आहे दोन्ही फलंदाज आणि दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली आतापर्यंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 16 बॉलचा खेळ बाकी आहे, फक्त 19 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, फुल अँड स्ट्रेट होता, वेगवान बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न फसला नरेश गोरलेचा आणि पहिला धक्का बसतोय श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाला. पहला विकेट गिरता हुआ, पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ, ऑफ स्टंप के बाहर शफल हुए थे, बिल्कुल विकेटों को खुला छोड़ा था और गेंद विकेटों से टकराते भी सोपान के. पहला विकेट नरेश गोरले के रूप में 41 पर गिरने वाला ये पहला विकेट श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम का. येथून देखील सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकते मितेश 11 कुरुन संघाकडून. कुरुन देखील एक लढवय्या संघ आहे पडगा परिसरातील आणि त्याच्यामुळेच ती अपेक्षा त्यांच्याकडून जरूर असणार आहे. यस बची हुई 15 गेंदों पर जीतने के लिए यहाँ से 19 रनों की जरूरत. नए बैट्समैन नंबर 3 पर रोहित को भेजा है अब बल्लेबाजी करने के लिए, जबकि नीलेश 2 सिक्सर और 1 चौकी की मदद के साथ बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों पर 19 रन बनाए अपनी टीम के लिए.
पहले आपने जिस तरह से शुरुआत की थी, रोहित ने 14 रन दिए थे, उसके बाद प्रथमेश ने 16 रन, रोहित ने फिर एक मरतबा कंटिन्यू रखा, उसने 9 रन खर्च किए, नीलेश ने एक विकेट लेकर 13 रन खर्च किया, आखिरी और देवेश ने किया था जिस पर 7 रन और एक विकेट। सामने की तरफ खेला, सीधे प्लेट से खिलाड़ी मौजूद है और आते ही चले गए डगआउट में बैट्समैन रोहित, शून्य का चश्मा पहनकर। ये देखिए और पिच गेंद थी, सीधे प्लेट से खेला था, लॉन्ग ऑन को क्लियर करना चाहते थे बैट्समैन रोहित, लेकिन प्रोटेक्शन मौजूद था और एक आसान सा कैच जज करते हुए आउटफील्ड के खिलाड़ी इस ओवर में लगातार दूसरी विकेट प्राप्त करते हुए सोपान अपने टीम के लिए यहाँ से कहीं ना कहीं अब वापसी करती हुई मितेश 11 कुरुंद श्रावण भोकरी के सामने। पहिल्या 2 बॉल्सवर 2 चौकार आले होते सोपानच्या विरोधात, मात्र तदनंतर त्याने यष्टी वेधक चेंडू टाकला, नरेशचा अडसर दूर केला आणि त्याच्यानंतर आणखी एक विकेट मिळवली आहे। रोहित शून्यावर बाद झालाय, आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेला आहे गोलंदाज सोपान। धावसंख्या 41, अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे, 14 चेंडूंचा खेळ बाकी। सामन्यामध्ये आता रंगत निर्माण होते, आजच्या दिवसातील हा पहिला सामना मितेश 11 कुरुंद विरुद्ध श्रावण स्पोर्ट्स भोकरी। पीटीसी मधील 2 नामवंत संघ समोरासमोर आहेत। नवीन बॅटर मैदानामध्ये किशोर, हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सोपान, राईट अमोर द विकेट। ओ फुल टॉस, हलक्या हातानं फक्त दिशा दिली, बॉल चाललाय डीप फॉरवर्ड, स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे उपस्थित आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त एक धाव आली आहे। यॉर्कर टाकायचा होता परंतु नियंत्रण नव्हतं लेंथवर। यस, और यही कारण था, गेंद फुल टॉस गिर गई थी, केवल दिशा दी थी किशोर ने और सिंगल के साथ अपना खाता खुलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 42 पर। अभी भी जीतने के लिए यहाँ से 18 रनों की जरूरत बची हुई 13 गेंदों पर। खूप चांगलं क्रिकेट काल देखील चांगले सामने पाहायला मिळाले होते, आज त्याहीपेक्षा रोमहर्षक सामन्यांची येथे अपेक्षा केली जात आहे। यानंतरचा सामना सरस्वती खालिंग विरुद्ध महेश 11 पडगा। ओ पुढे सरसावून इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्कूप करायचा होता फाईन लेगच्या दिशेनं, मात्र बीट होतोय बॅटर, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतं एक गोलंदाज सोपानचं। 3 षटकांचा खेळ संपलाय। श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाची धावसंख्या फलकावर 2 बाद 42, समीकरण 12 चेंडू आणि 18 धावा। यस, आगे बढ़कर रैम शॉट खेलने की कोशिश की थी बैट्समैन नीलेश ने और पूरी तरह से बीट हुए। बची हुई अब 2 ओवर में जीतने के लिए यहाँ से 18 रनों की जरूरत। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, मिडल कॉन्फ्रेंस होती भी मितेश 11 कुरुन टीम की किस तरह से बचे हुए 2 ओवर्स में ये 18 रन रोक जाए, और रोकने के लिए आप देखना किसको गेंदबाजी पे बुलाते टीम के कैप्टन। कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सोपानकडून। चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय, पंच वॉर्न करतायत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत नियमानुसार, अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल। सीमारेषेवरचं जे प्रोटेक्शन आहे ते कमी होईल आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकतोय, फटका बसू शकतोय आपल्या टीमला। 12 चेंडू 18 धावा। जय गणेश चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन एस के ग्रुप आणि जय गणेश वाफाळे अ संघाच्या वतीनं पडगा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं गेलेलं आहे। फार जुनी परंपरा आहे। आज संगमनेरहून आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित झालेले आहेत, संदीपजी काटोळे यांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय संदीपजी गुंजाळ साहेब, तसेच गणेशजी तोरमाळ साहेब, दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। 12 चेंडू 18 धावा, सामन्यामध्ये अतिशय रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळते। गणेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी, पहिलाच बॉल लेंथ बॉल उडवलाय, हवेत आहे, मिस टाइम फटका, फिल्डर डीप मधून प्रयत्नशील, ओहो झेल ड्रॉप आणि बॉल सीमारेषेचा वेध घेतोय, तिकडे प्रोटेक्शन आहे, जरूर बॅकअप मिळतंय, परंतु हा सोपा झेल होता मला असं वाटतंय। जरूर वेगानं वारे वाहत आहेत त्याच्यामुळे थोडंसं कठीण होऊन बसतं, परंतु एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता तेव्हा अशा प्रकारची झेल तुम्हाला स्वीकारायला हवेत, परंतु जजमेंट थोडंसं चुकलं, थोडासा जास्त धावत पुढे आला होता फिल्डर आणि त्याच कारण राहिलं की हातातून बॉल निसटलाय।
यस इस वक्त भोकरी ग्राम पंचायत के विद्यमान उपसरपंच उमेश उर्फ कुका भाई की तरफ से इस मैच को अगर जीत जाते तो फिर स्नैक की सुविधा श्री दत्त स्नैक पर की है उनके माध्यम से। और ऑल दी बेस्ट है भोकरी टीम के लिए, लेकिन ऑल इज वेल चलता हुआ भोकरी टीम के लिए। नीलेश आबा सामना करते हुए पण आता सामना दोलायमान अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 11 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता. निलेश ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, परंतु हा बॉल दिशाने वाईट घोषित करतायत पंच. अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. आणखी 16 बनवायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी. देखिए अब जिस तरह से रन चाहिए, अब अनुशासन चाहिए गेंदबाजी में, एक्स्ट्रा के रन नहीं देना चाहिए गेंदबाजों ने अगर इस मैच को मितेश 11 कुरुन टीम को जीतना है तो। गणेशचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने गोलंदाजी केली होती, पॉवर प्लेमध्ये थोडासा खर्चिक राहिला होता. हा बॉल चांगला आहे, अगदी खोलवर टप्पा, यॉर्कर लेंथ, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग देखील चांगला होता बॉलमध्ये. बॅट्समनला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल येतोय आणि डॉट चेंडू जेवढे टाकले जातील तेवढं जास्त प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. यस डॉट गेंद कहीं ना कहीं अब सोने की बिंदी की तरह काम करेंगी मितेश 11 कुरुन टीम के लिए। नीलेश सामना करते हुए और दी विकेट गणेश का। ही फार मोठी समस्या आहे. वाईट बॉल. या अगोदर देखील आपण जे दुसरं षटक बघितलं होतं रोहनकडून, त्याने देखील काही स्वेअर चेंडू टाकले होते. 3 वाईट चेंडू त्याने परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही व्हाईट बॉलची हाताळणी करता, अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. आता 10 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण उरलंय या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. ओय समोर स्ट्रेट उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, क्लिअर करून सीमारेषा पलीकडे. बिग वन षटकार. ये देखिए आप रिप्ले में देख सकते, और पिच गेंद थी, सीधे प्लेट से खेला था, डाउन द विकेट, स्टैंड एंड डिलीवर, गेंद दूर कहीं लँड होती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रन। षटकाराबरोबरच संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होतंय. 51 धावा धावफलकावर आहेत. विजयाचं जे टार्गेट आहे ते 60 धावांचं आहे, मग म्हणजेच फक्त 9 धावांची आता आवश्यकता आहे. आणि 51 पैकी 25 धावा निलेश कथोरेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तिसरा हा षटकार त्याच्या बॅटमधून. सरळ बॅटचा चांगला वापर केलाय त्यानं, टेक्निक चांगलं आहे त्याच्याकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट देखील तेवढा स्ट्रॉंग खेळतो आणि व्ही मध्ये देखील तेवढाच मजबूत आहे, हे त्याने दाखवून दिलंय. अगदी ओव्हरपिच बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. सामना चुकलेला दिसतोय श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाच्या बाजूनं. रन बॉल इक्वेशन, 9 चेंडू आणि 9 धावा. सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांचं शुभ आगमन. त्यांच्या समवेत सायनाथजी काठोळे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच माननीय श्री बिरबल विशे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचं महत्त्वाचं सहकार्य देखील आहे, मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय भव्य दिव्य अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज समथिंग डिफरंट. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत या परिसरामध्ये. 8 चेंडू 8 धावा. फुल टॉस होता, हो नो बॉलचा इशारा. बीमर बॉल हलक्या हातानं वळवलाय डीप स्क्वेअर लेगकडे. 1 धाव येथे मिळेल. लांब लचक षटक आहे. डीआरएसची मागणी करण्यात आलेली आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान देत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात मितेश 11 कुरुंद. पण आदित्य, आपण बघतो की दबावामध्ये ज्या प्रकारच्या लाईन लेंथवर गोलंदाजी व्हायला हवी होती तशी गोलंदाजी झालेली नाही गणेशकडून. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सक्सेसफुल रिव्ह्यू. एकच धाव मिळणार आहे आणि याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. शेवटचा बॉल बाकी असेल चौथ्या षटकातील. 7 चेंडू बाकी आहेत, 7 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन असल्यानंतर बऱ्याचदा आपण बघितलं आदित्य, फलंदाज थोडेसे कन्फ्यूज होत असतात. मोठे फटके खेळायचे की ग्राउंडेड फटके खेळून सामना जिंकायचा, आणि जेव्हा कन्फ्युजन असतं तुमच्या मनामध्ये तेव्हा मात्र सामना फसतो.
यस, निश्चित तौर से कई मरतबा हमने देखा एकता ट्रॉफी में जिस तरह से स्वराज 11 ढोले और सॉरी एजी स्पोर्ट्स ढोले और चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी के बीच में जो आखिरी ओवर में 3 रन डिफेंस किए थे सरताज शेख ने. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. कथोरे करिता यावेळेला बॉटम हँडचा वापर केलाय. प्लेसमेंटला जवाब. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषा पार. दणदणीत चौकार. अब जीतने के लिए केवल यहाँ से 3 रनों की जरूरत श्रावण स्पोर्ट्स बोकरी टीम के लिए. 4 ओवर की समाप्ति के बाद 57 रन 2 विकेटों के नुकसान पर बची हुई अब 6 गेंदों पर जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत. बहुत अच्छी बल्लेबाजी करे आज के दिन में. हालांकि आज के दिन का ने अब तक अपनी इनिंग में लगाए. 11 गेंदों का सामना किया जिस पर 30 रन उन्होंने बनाए अपने टीम के लिए. तुरंत फील्ड सजाए मितेश 11 कुरुन. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकलाय महेश 11 पडगा संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सरस्वती खालिंग संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा पहिला सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या मॅचला सुरुवात करायची आहे. हरिभक्त पारायणी सन्माननीय ज्ञानेश्वर दिनकर महाराजांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या आपण मंचावर प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शिलार देखील आता या स्पर्धेत जोडले जात आहेत. पुढच्या मॅचमध्ये त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. वेलकम विवेक शिलार. 6 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजीसाठी मनोज. उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. हेच करायचं आहे. हेच चेंडू टाकायचे आहेत. निर्धाव चेंडूंचीच आवश्यकता आहे मितेश 11 कुरुन संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किशोर. खरं तर फलंदाजांचं काम फार सोपं झालेलं आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे. सामना संपलेला नाही. 5 चेंडू आणि 3 धावा. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यावेळेला ड्राईव्ह केला इनसाइड आउट. सुरेख फटका आणि बॉल निघून जाईल कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 रन्स. सामना फिनिश. सामना जिंकलाय श्रावण स्पोर्ट्स बोकरी संघानं. 60 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट चेस करत असताना या मॅचमध्ये 8 गडी राखून विजय संपादित केलाय श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं. पराभूत केलंय मितेश 11 कुरुन संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रावण स्पोर्ट्स भोकरी अँड हार्ड लक मितेश 11 कुरुन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू निलेश कथोरे. अष्टपैलू कामगिरी. एक गडी देखील बाद केला होता. एक षटक हाताळलं होतं. 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या. मात्र महत्त्वाची विकेट काढली होती आणि फलंदाजीमध्ये विशेषतः अफलातून योगदान. 30 धावा बनवल्या. नाबाद राहिला. मॅच विनिंग त्याची इनिंग्स पाहायला मिळाली. सो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू निलेश कथोरे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स अतिशय सुंदर या ठिकाणी पहिला सामना रंगताना आपण पाहिला आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये श्रावण स्पोर्ट्स बोकरी संघाने विजयश्री प्राप्त केली आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. अर्थात प्लेअर ऑफ द मॅच निलेश कथोरे जे लेजंड आहेत आणि आज लेजंड प्रमाणे त्यांचा खेळ आपण पाहिला. ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेन्स आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज बॅटिंग साकार केली आणि त्याला आपण देत आहोत सामनावीराची ही सुंदर ट्रॉफी जे आपण पाहू शकाल. संगमनेर इथून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आमचे या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोळे साहेबांचे अगदी जवळचे मित्र संदीपजी गुंजाळ साहेबांना विनंती करतोय आणि गणेशजी तुरबाल साहेब आपण सुद्धा या. दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती आपण इथे वितरित करतो जे आम्हाला बिरबलजी विषयाच्या वतीने मात्र लाभलेले आहे. जबरदस्त खेळ आज निलेशकडून पाहिलेला आहे. निलेश पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. काही सन्मान आहेत आपण त्या सन्मानाकडे जाणार आहोत कारण प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण स्पर्धेच्या वतीने योग्य तो मान योग्य तो सन्मान आपण देत आहोत. व्यासपीठावरती अनेक